भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन दिल्लीतल्या कर्तव्य पथावरती भव्य परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला गेला। या परेडमध्ये विविध राज्यांचे आणि केंद्र सरकारच्या विभागांचे एकूण 30 चित्ररथ सादर करण्यात आले, ज्यात 17 राज्यांचे आणि 13 केंद्रीय विभागांचे प्रतिनिधित्व होतं। आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित परेडमध्ये किमान 100 सांस्कृतिक कलाकार सादरीकरण करताना दिसले। भव्य संगीत सादरीकरणातून देशाची एकता आणि समृद्ध सांस्कृतिक विविधता दिसून आली। या भव्य परेडमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथानं। आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन। 26 जानेवारी 1950 रोजी भारतानं राज्यघटना स्वीकारली। या राज्यघटनेनुसार भारत लोकशाही प्रधान देश बनला। भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलं। त्यामुळे दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। याच दिवशी देशात संविधान लागू झाले होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कर्तव्य पथावर आज देशाच्या सैन्य शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। राफेल, सुखोई, जॅग्वार या फायटर विमानांनी आपलं कौशल्य सादर केलं। ऑपरेशन सिंदूर थीमवर आधारित चित्ररथ यंदा विशेष आकर्षण ठरले, ज्यात भारतीय सैन्याची सामर्थ्य, राफेल आणि अन्य लढाऊ विमानांचे प्रतिनिधित्व झळकताना दिसले। यावेळी परेडचे मुख्य अतिथी म्हणून युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेले उर्सुला वॉन डेर लेन हे युरोपियन संघटनेचे 2 प्रमुख नेते उपस्थित होते। या भव्य परेडमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाने। भारतीय संस्कृती, लोकपरंपरा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने महाराष्ट्राची ओळख संपूर्ण देशासमोर अभिमानाने मांडली। महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना गणेशोत्सव या लोक चळवळीवर आधारित होती। कर्तव्य पथावरून मार्गक्रमण करताना महाराष्ट्राच्या चित्ररथात साकारलेला गणपती बाप्पा हे या वर्षातील सर्वात भावनिक आणि प्रेरणादायी आकर्षण ठरले। लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात जनजागृतीसाठी सुरू केलेला गणेशोत्सव आज केवळ धार्मिक सण न राहता सामाजिक एकोपा, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि लोकसहभागाचे प्रतीक बनले आहे। याच ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमीचा प्रभावी प्रत्यय या चित्ररथातून दाखवण्यात आला। या निमित्ताने देशाच्या नकाशावर महाराष्ट्राचे अधिराज्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले। यानंतर सैन्य शक्तीचा अभिमान दाखवण्यासाठी भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौदल आपल्या सर्वोत्तम क्षमतेसह सहभागी झाले। यावर्षी विशेषतः वायुसेनेचे सिंदूर फॉर्मेशन फ्लाय पास्ट, ज्यात राफेल, सुखोई 30, MiG-29 असे लढाऊ विमान दिसले। त्यांनी भारताचे सामर्थ्य दाखवले। भारतीय लष्कराची ताकद आणि त्यांनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।